जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येते। संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे, बदलापूर शहर अध्यक्ष व समाजसेवक दीपक बाळाराम भोईर, बदलापूर कार्याध्यक्ष सुजित पवार यांच्या उपस्थितीत बदलापूर शहरातील आपटेवाडी परिसरात महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा या खेळांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकडो महिलांनी या खेळाचा लाभ घेतला। यावेळी भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पालवे यांनी ठळक वार्ताशी साधलेला हा खास संवाद। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे बदलापूर शहरातील आपण पाहिलं तर या ठिकाणी तर मोठ्या संख्येने हळदी कुंकूचा समारंभ जो आहे तो मोठ्या संख्येने पार पडला आहे। आपल्याशी याच विषयी बोलण्यासाठी मोनिकाताई असणार आहे। खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आज त्या स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी हा जो आगळा वेगळा हळदी कुंकवाचा आणि महिलांसाठी ज्या खेळांचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडला। आपल्यासोबत स्वतः मोनिकाताई असणार आहे। मॅम, काय सांगाल, मोठ्या संख्येने महिलांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते, काय अधिक माहिती? सर्वांना नमस्कार। जिजाऊच्या महिला दिनानिमित्त जे कार्यक्रम चालू होतात ते 8 मार्चला चालू होतात, पुढल्या वर्षी 7 मार्चला संपतात। म्हणजे वर्षभर आपण महिलांसाठी काम करत असतो। मी जर मागच्या वर्षी ग्रामपंचायतीनं खेळपैठणी राबवलं होतं, महानगरपालिकेतून बऱ्याच शहरामध्ये राबवलं होतं। त्याची ताई घरातच असते किंवा जॉबला जरी असते तरी ती स्वतःसाठी जगायला विसरते। एक आनंद थोडासा मिळाला जर पाहिलं तर स्त्रीचा कुठलाच दिवस नसतो, स्त्रीपासूनच प्रत्येक दिवस असतो। आज कालपर्यंतची महिला जी होती ती कुसाबाहेर राहायची, परंतु आज जर पाहिलं तर एक उंच भरारी आपल्याला मिळताना पाहायला मिळते आणि जिजाऊचं जे कार्य आहे ते महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। तर अशा महिलांना काय आवाहन कराल, काय सामाजिक संदेश द्याल? यावेळेस तायांना मी एवढंच आवाहन करेन की तायांना जसं हळदी कुंकवाला आपण सौभाग्यवतींना बोलवतो तसं विद्वांनाही बोलवलं पाहिजे। कारण ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी महिलेच्या नावाच्या मागे तिच्या पतीचं नाव लागतं, तर ते तिच्या अंतापर्यंत असतं, मग तिलाही आपण बोलवलं पाहिजे। त्याचबरोबर जर विचार केला आपण महिलेचा, आज आधुनिक महिला आहे, म्हणजे जॉब करणारे आपण या शहरात बघतोय बदलापूरमध्ये, तर जॉब करणारी ताई आहे, पण तिने घरातल्या पुरुषांनाही थोडं सक्षम केलं पाहिजे घरकामासाठी, कारण तिचा बोजा वाढत चाललेला आहे, एकीकडे सक्षमपणा होता होता। तर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या खेळामध्ये सहभाग घेऊन कुठेतरी काहीतरी नवीन कसं करता येईल याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर।